बरं, मी काय म्हणते, जेवताना रोज तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत, झणझणीत असावं वाटतं ना, तर मग वाट कसली पाहताय? मस्त 7 ते 8 दिवस फ्रीजशिवायही टिकणाऱ्या प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाता येतील अशा आणि वरण-भातासोबत अप्रतिम लागणाऱ्या चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकाल अशा आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकाल अशा भरलेल्या मिरच्या बनवूया. व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलाय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी मसाला बनवून घ्यायचा. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये मोहरी, बडीशेप, धने, लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि मेथीदाणे घालायचे. सर्व साहित्याचं प्रमाण कॅप्शनमध्ये दिलं आहे. सर्व साहित्य फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं. भाजलेलं साहित्य थंड होतंय तोपर्यंत इथे मी 250 ग्रॅम भावनगरी मिरच्या घेतल्या आहेत, ज्या तिखटाला कमी असतात. मधून कट मारून मिरच्यातील बिया काढून घ्यायच्या. तोपर्यंत भाजून घेतलेलं साहित्यही थंड झाले. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, 1 चमचा कच्चं तेल घालायचं आणि पुन्हा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घ्यायची. मसाला तयार झालाय. आता तयार मसाला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा तोच पॅन गॅसवर गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की मसाला भरलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या आणि मध्यम आचेवर अलटीपलटी करत हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. त्यानंतर 2 चमचे मसाला शिल्लक राहिला होता, तो मसाला वरून घालायचा, मिक्स करायचं, झाकण ठेवून मंद आचेवरती एक वाफ काढायची. झाकण काढून पुन्हा मिरच्या अलटीपलटी करायच्या. पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा भाजून घ्यायच्या. अलटीपलटी करत सर्व मिरच्या छान अशा भाजून घेतल्या आहेत. मिरची छान शिजली. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा मिरची मिक्स करायची. मस्त चटपटीत 8 दिवस टिकणारी भरलेली मिरची तयार झाली आहे. एकदा नक्की बनवून पहा. मस्त चमचमीत, चटपटीत आणि झणझणीत लागते. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होते, तो म्हणजे पुढचा रेसिपी व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल ते कमेंट करून सांगा.